गार्डनमध्ये फेरफटका मारायला आली होती। त्यावेळेला माझ्या या प्लांटची कंडिशन अशी दिसली। ओव्हर वॉटरिंग झाल्यामुळे या प्लांटची कंडिशन अशी झालेली आहे। जास्त उन्हामुळे सुद्धा आपलं प्लांट खराब होऊ शकतं। आपण या वरत्या झाडाला आपण जीवनदान देणार आहोत। आपण याला इंडोर प्लांट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। यापासून भरपूर असे पफ तयार होतात। त्यापासून आपण वेगवेगळ्या भरपूर असे स्पायडर प्लांटचे प्लांट तयार करू शकतो। चला तर बनवूया आणि त्याला नवीन जीवनदान देऊया। ज्या वेळेला आपण गार्डनमध्ये काम करत असतो त्यावेळेला फिजिकल आणि मेंटल दोन्ही गोष्टीकडे खूप महत्त्वाच्या असतात। फिजिकल म्हणायचं असेल मला तर काय सांगायचं होतं, फिजिकल म्हणजे आपण खूप काम लागत असेल गार्डनमध्ये असेल तर खूप थकवा येतो आणि ते शांतीही मिळते आपल्याला गार्डन केल्यामुळे। फिजिकल वर्क म्हटल्यावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमले ठेवणे, वजी गमले उचलणे, जे पॉट असतात ते उचलणे, त्यामध्ये आपलं शारीरिक काम हे लागतच असतं आपल्याला। आणि मानसिक शांतता ही त्याबद्दल मिळते ज्यावेळेला आपले ते झाड खूप छान प्रकारे ग्रो होतात। आपण त्यांना त्या झाडाला आलेली फुले किंवा वेगवेगळ्या प्रकारची पाने वगैरे आलेली होतात ते पाहून आपल्याला खूप मनाला प्रसन्न वाटतं। ते आहे आपलं मेंटल हेल्थ म्हणजे मेंटल पीस। यासाठी आपण गार्डनिंग करणं महत्त्वाचं आहे आणि मी ज्या वेळेपासून मी गार्डनिंग करायला स्टार्ट केलेली आहे त्यावेळेपासून माझं मन खूप शांत असतं। मी ज्यावेळेला गार्डनिंगमध्ये येते आणि आपण गार्डनिंग हा एक आपल्या रुटीनमधला भागच बनवायला हवा, कारण की आपण जसं 3 टाईम जेवण करतो तशा प्रकारे एक टाईम तरी थोडा वेळ तरी आपण आपला टाईम गार्डनिंगसाठी दिलेला पाहिजे, कारण की फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ खूप आपल्याला महत्त्वाची आहे। फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ असेल तरच आपण व्यवस्थित छान प्रकारे आयुष्यात ग्रो करू शकतो। दोनापैकी एक जरी बाजू आपली कमकुवत असेल तर आपण आपल्या इच्छा अपेक्षा स्वतःकडून असलेल्या त्या पूर्ण करू शकत नाही, दुसऱ्यावर डिपेंडेंट राहावं लागतं, बरोबर ना? त्यासाठी आपण आपली हेल्थ ही जपलीच पाहिजे। चला तर वळूया, जो मेन मुद्दा होता तो सोडून मी भलतीकडेच गेले। आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया। हे पहा, मी स्पायडर प्लांट हे रिपोर्टिंग करण्यासाठी घेतलेला आहे। यामधली माती पाहू शकता खूप चिकट आहे। ज्यावेळेला खूप ओव्हर वॉटरिंग होतं आणि त्यामध्ये जर वाळू किंवा कोकोपीट ह्याची मात्रा कमी असेल तर आपली माती ही खूप चिकनी बनते, म्हणजे अशी खूप मऊ बनते। ज्यावेळेला आपली माती खूप मऊ बनते त्यावेळेला आपली झाडं ही सडायला लागतात आणि अशाच प्रकारची कंडिशन ही माझ्या ह्या झाडासोबत झालेली आहे। माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, मी स्पायडर प्लांट लावले होते। हे एका वर्षात इतके पफ सोडलेले आहे। मी 5 स्पायडर प्लांट लावले होते छोटे छोटे पफनं, त्याचे इतके मोठे झालेले आहेत आणि मी त्याची व्यवस्थित केअर न केल्यामुळे माझ्या ह्या प्लांटची हालत अशी झालेली आहे। ते प्लांट पफ लावल्यानंतर त्यानंतर मी आता रिपोर्टिंग करत आहे खूप दिवसानंतर। आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, ज्यावेळेला यामध्ये सुद्धा बल्ब्स तयार होतात मला माहिती नव्हतं। यामध्ये मला रिपोर्टिंग करते वेळी समजलं, तुम्हाला दाखवते पुढे। हे खूप ना एकमेकांमध्ये त्याचे मुळं गुंतलेली आहेत, ती आपल्याला सगळी सैल करून घ्यायची आहे। तुमच्याकडे कोणतंही अवजार असेल तर त्याचा वापर करून तुम्ही ते पफ वेगळे करून घ्या। हे खूप दिवसापासून मी याचं रिपोर्टिंग केलं नव्हतं, त्यामुळे ह्याचे जे रूट्स आहेत ते एकमेकांमध्ये खूपच जास्त गुंतलेले होते, त्यामुळे आता मला ते काढून घ्यायचे आहेत। आता वेगवेगळे मी करून घेते।
इथे मी सर्व पफ्स वेगळे करून घेतलेले आहेत. बिहाइंड द सीन पाहू शकता. हे गार्डनिंग म्हटल्यावर हे सर्व मेसी होणं हे आलंच आणि एक्स्ट्राचं काम लागतं म्हणजे ते क्लिनिंग. तेच तर सांगत होते मी तुम्हाला. गार्डनिंग करणं ही तितकं सोपं नाही आपल्याला वाटते तितकं, कारण की आपण त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात त्या खूप शिकायला मिळतात आणि आपल्याला खूप शिकवूनही जातात. आता ही इथं माती आहे ना, ती मी सर्व कडेला काढून त्यामध्ये थोडं आता मी वाळू वगैरे सर्व जे एक्स्ट्राचं जे मला हवं होतं ना, जे पॉटिंग मिक्स ते सर्व एकत्र करून घेते. आता आपण या पॉटमध्ये हे स्पायडर प्लांट एकदम लावून देणार आहोत. आता यामध्ये मी थोडं तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे वाळू वगैरे मिक्स करायची आहे. जो आपला जी मातीमध्ये जो चिकटपणा असतो तो कमी होण्यासाठी मदत ही आपल्याला वाळू करत असते. आता हे आपण पॉटिंग मिक्स या भांड्यामध्ये पुरे भरून घेणार आहोत. आणि आपल्याला जर गमला हा हलका करायचा असेल तर आपल्याला कार्डबोर्डचे तुकडे, कागदचे तुकडे असा आपण त्याचा वापर करू शकतो, जे इको फ्रेंडली व्यवस्थित डिझॉल्व होऊ शकतात. अशा गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे. माझ्याकडे इथं कार्डबोर्डचे पीस होते, म्हणजे जे रट असतो ना त्याचे मी तुकडे करून घेतले होते, ते मी घालून दिलेली आहे. आता त्यावर मी हे स्पायडर प्लांटचे पफ लावून देते, एकत्र लावून देते. जो स्पायडर प्लांटच्या बाजूनं जो तुम्ही पाहत आहात ना, जे चॉकलेटी डार्क लीव्स झालेत ते काय एकदम क्लीन होणार नाहीत. ते ॲक्च्युली ते पुरे ब्राऊन होऊन गळूनच जाणार आणि जे त्या पफमधून आणि जे नवीन प्लांट ग्रो होतात तेच खूप छान प्रकारे बुशी होणार आहेत. मी तुम्हाला सांगू शकणार नाही की हे एकदम ते लीफला आहेत ते चॉकलेटी कलरचे जे लीफ खराब झालेले आहेत ना, जे ब्राउनिंग झाले ते कसं क्लीन करायचं. सगळ्यात सोपी ट्रिक आहे म्हणजे ते कट करून सोडा सरळ जे टिपला जो ब्राउननेस भाग असतो ना तो हा तर मी तर हे असंच करणार आहे. आणि त्यानंतर मग जे एक्स्ट्राचं जे नको आहे ना, जे लीव्स ते आपल्यापणे गळून जातील आणि त्याच पफमधून चांगल्या प्रकारचे असे लीव्स येतील. त्यानंतर तुमचं ते स्पायडर प्लांट छान प्रकारे ग्रो होईल. इथं मी पाहू शकता हे टिप्स मी कट करत आहे आणि अशा प्रकारे करायचं आहे. आणि हे एक ना एअर प्युरिफायर प्लांट आहे. जे हवेमध्ये असतात ना हार्मफुल केमिकल जे असतात ते रिमूव्ह करण्यासाठी याचा हेल्प होतो. हे एअर प्युरिफाईंग असल्यामुळे सगळ्यांनी आपल्या घरात एक तरी झाड लावायलाच हवं. हे इनडोअरसुद्धा ठेवू शकता, आउटडोअरसुद्धा ठेवू शकता. आता तरी मला समजले आहे की हे आउटडोअर फार वेळ ठेवायचं नाही. 3 ते 4 तास तुम्ही इनाफ आहे. थोडंसं धूप ठेवून नंतर तुम्ही इनडोअर ठेवू शकता. इनडोअर ठेवला तर तुमचं प्लांट खूप छान बुशी बनेल आणि खूप छान हिरवगारही बनेल. आणि आपली आजूबाजूची जी वातावरणामध्ये जी हवा आहे ती खूप छान प्रकारे काय म्हणतात ती प्युरिफाय करेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जाऊन तिथे बेल आयकॉन आहे तिथं क्लिक करा. मी तुम्हाला मगाशी सांगितले की आपण स्पायडर प्लांटला पफ तयार होतात. हेच पफ आपण वॉटरमध्ये ग्रो करून आपण त्याला मुळं आणायची आहेत. त्यानंतर आपण ते कोणत्याही पॉटमध्ये लावू शकता. हे एकदम इझी मेथड आहे. तुम्ही जर एक प्लांट जरी स्पायडर प्लांटचं लावला तर त्यापासून पफ तयार होतील आणि तुमच्या घरात भरपूर असे स्पायडर प्लांटचे प्लांट तयार होतील. खूप एकदम इझी ट्रिक आहे. चला आता मी याला ठेवून देते आणि त्यानंतर थोडे दिवस त्याला रूट्स आणते आणि त्यानंतर मी मोठ्या गमल्यामध्ये शिफ्ट करते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओसह. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला फॉलो नक्की करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओसह.